नमस्कार सर्वांना. प्रत्येकालाच असं वाटत असतं बघा की आपल्यासोबत कधीच काही वाईट व्हावं नाही. सदैव आपल्यासोबत चांगल्याच घटना घडाव्या, शुभ घटना घडाव्या. आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्नता असावी, आनंद असावा, शुभकार्य आपल्या घरात घडावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण बघा, कोणालाही देवांनासुद्धा सुख आणि दुःख किंवा चांगले आणि वाईट दिवस हे त्यांनाही चुकलेले नाही. तर आपल्याला कसे चुकणार आहे? आपल्याला पण चांगले दिवसही येणार आणि त्याच्या पाठोपाठ वाईट दिवसही आपल्यासोबत येणार आहेत. तर मग जेव्हा आपल्यावर वाईट दिवस येणार आहे हे आपल्याला कसं समजायचं, तर हे मी काही खाली गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या जर तुमच्यासोबत जर घडत असेल तर असं समजून जायचं की आपल्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे किंवा आपल्यावर आता वाईट दिवस येणार आहे. तर कोणते आहेत ते संकेत, कसं आपण ओळखायचं, तर मी तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर कसं ओळखायचं आपल्यावर वाईट दिवस येणार आहे, तर त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये काही नमकीन गोष्टी असेल, म्हणजे ज्या आपण म्हणतो फरसाण वगैरे अशा ज्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये जर काळ्या मुंग्या जर गेल्या तर समजायचं की आपल्यावर काही वाईट दिवस हे येणार आहे. त्यानंतर म्हणजे चप्पल आणि बूट एका बाजूने घासणे. काही काहींना सवय असते चप्पल आणि बूट ते घासत चालत असतं आणि काहींना तशी सवय नसते, ते व्यवस्थित चालतात पण तरीसुद्धा त्यांच्या चप्पल आणि बुटा ह्या एका साईडने घासल्या जातात. जनरली आपले आपण झीज ज्याला म्हणतो तर ती खालच्या साईडने प्लेन सगळ्यांची होत असते, पण काही काहींचे बुटं हे एकाच साईडने पातळ होत जातात किंवा ते घासले जातात. त्यानंतर म्हणजे सारखं सारखं गॅसवरचं दूध जर उतू जात असेल तरीही समजून घ्यायचं की आपल्यावर काहीतरी वाईट प्रसंग हा येणार आहेत. त्यामुळे शक्यतो दूध जर ठेवलं तर तिथेच थांबा, दुधाला उतू जाऊन देऊ नका. त्यानंतर तुळशीचे रोप सुकत असते. तुळस बघा आपल्या दारामध्ये ही असलीच पाहिजे. जर काही संकट येणार असेल तर तुळस ती आपल्यावर ओढून घेत असते. पण सगळी काळजी घेऊन तरीसुद्धा जर तुळस जर सुकत असेल, आपण तिला उन्हात ठेवायचं, वेळच्या वेळी तिची काळजी घ्यायची, तिला पाणी टाकायचं, तरीसुद्धा जर तुळस जर तुमची सुकत असेल तर समजून घ्यायचं काहीतरी वाईट प्रसंग आपल्यावर हा येणार आहे. त्यानंतर आता तुमचं घड्याळ चालू आहे आणि अचानक जर ते बंद पडलं तरी समजून घ्यायचं की आपल्यावर काहीतरी वाईट प्रसंग हा येणार आहे. जर तुम्ही नवीन सेल जरी टाकलेला असेल आणि ते जर अचानक बंद पडलं तर जर सेल संपलेला असेल तर तुम्ही दुसरा सेल हा टाकू शकता, त्याचा अर्थ असा नाही. पण नवीन सेल टाकूनसुद्धा जर अचानक घड्याळ जर बंद पडला तर असं समजायचं. त्यानंतर बघा काहींना सवय असते घरामध्ये ते असं पाय सरकत सरकत चालत असतात, पाय उचलून व्यवस्थित टाकत नाही. त्याला काय आपण म्हणतो, पाय घासून चालू नको रे. पण ते चुकीचं आहे. बरोबर आहे ते की पाय घासून आपल्याला चालायचं नसतं घरामध्ये. पाय घासून जर चाललं तर वाईट दिवस आपल्यावर येत असतात. त्यानंतर बोलताना तोंडातून थुंकी निघणे. काही काहींना खूप घाणेरडी सवय असते तोंडातून, त्यांच्या तोंडातून सतत बोलताना थुंकी निघत असते किंवा ओठसुद्धा त्यांचे सारखे ओले झालेले असतात. तर तेव्हासुद्धा समजायचं की आपल्यावर काहीतरी वाईट दिवस हे येणार आहेत. काही काहींच्या घरामध्ये बघा खूप जोराजोरात बोललं जातं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे जोरातच दिलं जातं, आरडाओरडा असतो. सदैव घरामध्ये भांडणं असतात, कटकटी असतात. तर तेव्हासुद्धा समजायचं की काहीतरी वाईट आपल्यासोबत हे घडणार आहे. त्यानंतर पाली असतात आपल्या घरामध्ये. जर पाली जर एकमेकींबरोबर जर भांडणं करत असेल तेव्हासुद्धा आपल्या घरामध्ये वाईट दिवस हे येत असतात. काही काहींना बघा अजिबात कपडे अंगावर टिकत नाही, म्हणजे सारखे फाटत असतात, म्हणजे लवकर लवकर त्यांच्या अंगावरचे कपडे हे फाटत असतात. तर अशांवर सुद्धा लवकर वाईट दिवस येण्याचे ते संकेत असतात. तर काही काही जण बघा इतके व्यवस्थित कपडे वापरताना की त्यांना एक एक ड्रेस हा भरपूर वर्ष जातो, पण काही काहींना 6 महिन्यातच ते त्यांचा फाडून बिडून पार ते फेकून दिलं जातं. त्यांना कितीही चांगले कपडे घ्या तरी पण त्यांच्या अंगावरचे कपडे हे फाटत असतात. तेव्हासुद्धा त्यांच्यावर काहीतरी वाईट दिवस येणार असता, वाईट वेळ येणार असते. म्हणून तुम्हाला देव हे ते संकेत देत असतो, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वेळच्या वेळी सावध व्हा. तुमच्यासोबतही जर अशा घटना जर घडत असेल तर लवकर सावध व्हा. आपल्या घरामध्ये जर ह्या गोष्टी घडत असेल तर त्या नक्कीच थांबवा आणि तुम्ही सुखी राहा, आनंदी राहा.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.